आणि आता वळूयात कोकणामधील राजकारणाकडे। मात्र त्याआधी आम्ही तुम्हाला उद्धव ठाकरेंचा एक बाईट ऐकवू इच्छितोय। कोकण आणि शिवसेना हे नातं फार पूर्वीपासून आहे, काय वेगळं सांगण्याची गरज नाही। पूर्वी सुद्धा ते दिवस मी पाहिलेत जिथे सगळे आपण एकत्र होतो। अगदी आता जी परत आलेले आहेत, राजन तेली परत आलेले आहेत, सुधीर सावंतजी, आपण तर त्या काळामध्ये एकमेकांच्या समोर उभे होतो आणि आता आपण सगळे एकत्र आलेलो आहोत। कारण आता पटले सगळ्यांना की आपलं कोकण म्हणजे आपलं आयुष्य हे गुंडापुंडांच्या हातामध्ये देऊन चालणार नाही। कोकणामधल्या प्रचार सभांमध्ये उद्धव ठाकरे यांचं गाजलेलं हे विधान आणि हे विधान अगदी अलीकडच्या काळापर्यंत अगदीच बरोबरही होतं। मुंबईमध्ये जन्माला आलेल्या शिवसेनानं खऱ्या अर्थानं ती त्या ठिकाणी रुजली, भिनली ती कोकणी माणसात, लाल मातीत। कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण। पण यंदाची लोकसभा निवडणूक असो वा नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक, या दोन्हीही निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं कोकणामध्ये सपाटून मार खाल्लाय आणि कोकणातला शिवसेनेचा बुरुज ढासळला। याला सुरुवात झाली ती लोकसभा निवडणुकीत। लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला। रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनंत गीते यांचा पराभव दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार सुनील तटकरे यांनी पराभूत करत केला। तर तिथे तळ कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात माजी खासदार विनायक राऊत यांचा भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार नारायण राणे यांनी पराभव करत राणे म्हणजे कोकण हे पुन्हा एकदा सिद्ध केलं। या पराभवातून ठाकरेंची शिवसेना धडा घेईल आणि विधानसभेमध्ये नव्या उमेदीनं लढून जागा जिंकेल असा ठाकरेंच्याच शिवसेनेकडून सूर आळवला जात असताना तिथे विधानसभा निवडणुकीमध्ये फार काही वेगळं चित्र पाहायला मिळालं नाही। विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यामधील 5 पैकी 4 मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत बघायला मिळाली। त्यातही शिंदेंच्याच शिवसेनेची सरशी पाहायला मिळाली। दरम्यान कोकणामधील विधानसभेचा निकाल अगदी थोडक्यामध्ये जाणून घेऊयात। कोकणामध्ये नेमकं काय चित्र निर्माण झालेलं होतं ते आता पाहूयात। कोकणामध्ये दापोली मतदारसंघामध्ये विजयी झालेले होते शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश कदम आणि पराभूत झालेले होते ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय कदम। त्यानंतर गुहागर मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राजेश बेंडल हे पराभूत झाले, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव त्या ठिकाणी विजयी। रत्नागिरी मतदारसंघामध्ये विजय मिळवलेला होता शिंदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत यांनी, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळ माने त्या ठिकाणी झाले होते पराभूत। त्यानंतर राजापूर लांजा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत विजयी झाले, तर पराभूत झालेले होते ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन साळवी। त्यानंतर सावंतवाडी मतदारसंघ, यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे दीपक केसरकर विजयी झाले, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन तेली या ठिकाणी पराभूत झालेले होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।